जय हिंद मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख पर्वत शिखरे आणि त्यांची उंची, जे पोलीस भरती, तलाठी भरती, MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्र राज्य सह्याद्री पर्वतरांगेने समृद्ध आहे आणि येथे अनेक उंच व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शिखरे आढळतात. या शिखराची उंची, स्थान आणि वैशिष्ट्ये हे परीक्षेत वारंवार विचारले जाणारे घटक आहेत. त्यामुळे ही माहिती नीट समजून घेणे आणि लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शिखरे, जसे की सर्वात उंच शिखर, प्रसिद्ध किल्ल्यांवरील शिखरे तसेच त्यांच्या उंचीबाबत सोप्या पद्धतीने माहिती घेणार आहोत. योग्य तयारी, सततचा सराव आणि रिव्हिजन यामुळे तुम्ही नक्कीच यश मिळवू शकता. चला तर मग सुरू करूया महाराष्ट्राच्या शिखरांची माहिती. पहिले शिखर आहे कळसुबाई. कळसुबाई शिखराची उंची किती आहे? 1646 मीटर उंची आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. दुसरा आहे आपला साल्हेर शिखराची उंची 1567 मीटर आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा शिखर आहे महाबळेश्वर, 1438 सातारामध्ये आहे. आणि पुढचा आहे हरिश्चंद्रगड 1424 मीटर उंची, अहमदनगर जिल्ह्यात आहे. पाचवा आहे तारामची 1421 मीटर उंची आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा आहे सप्तशृंगी शिखराची उंची 1416 मीटर आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा आहे तोरणा 1404 मीटर उंची, पुणे जिल्ह्यामध्ये आहे. राजगड 1376 पुणे जिल्ह्यामध्ये आहे. नंतर आहे सिंगी 1293 मीटर उंच आहे, नाशिक जिल्ह्यामध्येच आहे. पुढचा आहे नाणेघाट 1264 मीटर उंच, अहमदनगर जिल्ह्यामध्ये. पुढचा आहे तौला आहे 1231 मीटर उंच आणि जिल्हा आहे नाशिक. पुढचा आहे ताम्हिणी 1226 पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख पर्वत शिखरे आणि त्यांची उंची याबद्दल माहिती पाहिली आहे. अशा प्रकारचे वनलाइनर प्रश्न परीक्षेत हमखास विचारले जातात. त्यामुळे आज शिकलेले मुद्दे पुन्हा वाचा आणि स्वतःची टेस्ट घ्या. नियमित सराव, योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तुम्ही नक्कीच तुमचे ध्येय साध्य करू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.